हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज 7वी माळ होती आणि रविवार होता। मग आम्ही आज मंदिरामध्ये जाणार होतो। तर आम्ही 5 मंदिरामध्ये कडकण्या बांधतो। प्रत्येक मंदिराच्या घटाला 5-5 कडकण्या बांधतो। तर 25 कडकण्या आम्ही करणार होतो। तर या चपातीसारख्या लाटल्या जातात, म्हणजे पुरीसारख्या, आणि त्याला असे छोटे छोटे होल पाडले जातात आणि ते तेलामध्ये तळले जातात। तर भैरवनाथाचे मंदिर, अंबाबाईचे मंदिर, संतोषी माताचे मंदिर शिरवळमध्ये आहे। तिथे प्रत्येक मंदिरात, त्या 3 मंदिरांमध्ये जाऊन आम्ही कडकण्या बांधतो आणि घरातल्या घटाला 1 कडकण्यांचा 5 कडकण्या बांधल्या जातात। आणि नंतर इथं एक मंदिर आहे गणपतीचे, त्या गणपतीच्या मंदिरामध्येही आम्ही 5 कडकण्या बांधतो। तर इथे आम्ही आता कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या लाटल्यानंतर या कडकण्या तेलामध्ये अशा प्रकारे तळल्या जातात आणि मग नंतर खाण्यासाठी राहिलेल्या पिठाचे पुऱ्या बनवणार होतो। तर आता इथं कडकण्या तळण्याचे काम चालू आहे। बसवलेला घट आहे, तुम्ही पाहू शकाल किती छान धान्य उगवलेले आहे। आता इथे आपल्या कडकण्या तळून रेडी झालेल्या आहेत। आता आमच्या कडकण्या बनवून झालेल्या आहेत आणि आता आम्ही त्या पुऱ्या बनवल्या राहिलेल्या पिठाच्या खाण्यासाठी। आणि मग आता आपण काय करणार आहे, म्हणजे कडकण्या बांधणार आहे। किती 25 कडकण्या आम्ही 5-5च्या सेटने बांधणार आहे आणि ते प्रत्येक देवाला बांधणार आहे जाऊन। तर तुम्हाला दाखवणार आहे नंतर, भेटू नंतर, बाय। 5-5 दोऱ्यामध्ये बांधणार आहे। असं दोरा घेतला, थोडासा लांब 5 कडकण्या बसतील असा। टीव्ही चालू आहे, तर पाठीमागून टीव्हीचा आवाज येतोय, तर तो इग्नोर करा। अशा 5 सेट करून घेणार, कारण आपल्याला घरातल्या देवालाही, नंतर मग शिरवळ गेल्यानंतर अंबाबाईच्या मंदिरामध्ये, आपण बांधू ना, मग आपल्याला व्हिडिओ काढायचा। हां, ये की बघा मी कशा केल्या। हो, त्याला फोन कर पाहिजे, मला फोन केला काय ना कोणी प्रश्न करणार ना, मग चहा प्यायला। मग नंतर ना मंदिरामध्ये जायचं होतं, म्हणून मग मी साडी घातली। मम्मी म्हटली साडी घालून
जा कधी घालत नाही तर आपलं देवाला जाताना घालूया. मग मी साडी घातली, मम्मीची साडी घातली आणि मग मी मंदिरामध्ये आले होते एकटीच कडाकण्या बांधण्यासाठी. इथं पण घट बसवलेला आहे मंदिरामध्ये. तर इथे पण मग घटला मी कडाकण्या बांधल्या आणि पाया पडले. मग नंतर आम्ही शिरवळमध्ये आलो. अंबाबाईच्या मंदिरामध्ये इथूनच लाईन लागली होती. लाईनमध्ये उभा राहिलो. गाडी एका बाजूला पार्किंग केली. तिथूनच निम्म्यातनंच गाड्या पुढे येण्याचं बंद केलं होतं कारण मध्येच फाटक टाकलं होतं. मग आता मंदिरामध्ये आलोत आम्ही आणि मंदिरामध्ये बघू शकाल किती गर्दी होती. इथं सर्व परड्या घेऊन बायका बसल्या होत्या. त्यांनाही 5 बायकांना परड्यामध्ये पीठ, नंतर तेल आणि थोडेसे त्यांना पैसे वगैरे असे टाकले जातात आणि त्यांच्या पाया पडले जाते. तर आम्ही ते करणार होतो. तुम्ही पाहू शकाल मंदिर खूप छान आहे अंबाबाईचे. इथे मम्मीने कडाकण्या बांधल्या मंदिरामध्ये, पण पोलीस काही जास्त वेळ थांबून देत नव्हते. 2 मिनिटामध्ये बाजूला काढत होते. फक्त देवीचा चेहरा बघितला की पुढे ढकलत होते. पाया पडलो, प्रदक्षिणा घातली आणि मग इकडे बायांना परड्यांमध्ये पीठ वगैरे मम्मीने घातले. नंतर मी त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडले. छान वाटत होते कारण की देवाच्या पाया पडले की एक मन प्रसन्न होते आणि असं छान वाटते, खूप छान वाटते. संतोषी माताच्या मंदिरामध्ये आलो. तिथेही कडाकण्या बांधल्या घटाला आणि तिथेही पाया पडलो आणि नंतर मग भैरवनाथाच्या मंदिरामध्ये गेलो. पण तुम्ही पाहू शकाल इथे भरपूर पावसामुळे चिखल वगैरे झाला होता. मग मी लांबच गाडी लावली आणि आम्ही चालत गेलो पुढे. मी इथेही मंदिरामध्ये कडाकण्या बांधल्या, पाया पडलो आणि थोडा वेळ बसलो. इथं थोडी गर्दी कमी वाटली आणि वातावरण पण जराशी छान वाटत होते. बसलेले वातावरण पण पावसामुळे छान झालं. मी आता आले मंदिरातून, कडाकण्या पण बांधल्या आणि अंबाबाईचं मंदिर वगैरे सर्व मंदिरांमध्ये कडाकण्या बांधून पाया पडून आलो. आता जेवण करायचे. तर आता साडी वगैरे काढली. आता जेवण वगैरे करून घेते. तर आणि हा व्लॉग इथंच संपवते. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. माझा नवीन चॅनल आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.